31 मार्च 2026 को इस देश को हम माओवादी समस्या से पूर्ण रूप से मुक्त करा देंगे। एकतीस मार्च 2026 भारताच्या इतिहासातील एक निर्णायक तारीख। देशाच्या अंतर्गत सुरक्षेसमोर उभ्या असलेल्या दीर्घकाळ चाललेल्या सगळ्यात मोठ्या रक्तरंजित आणि अतिशय गुंतागुंतीच्या आव्हानाला दिलेली एक डेडलाईन। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशाला दिलेला शब्द, भारत नक्षलवादातून मुक्त होईल। 31 मार्च 2026 को इस देश को हम माओवादी समस्या से पूर्ण रूप से मुक्त करा देंगे। आज ही डेडलाईन आली आणि या घडीला एक प्रश्न संपूर्ण देश विचारतोय, नक्षलवाद खरंच संपलाय का, की तो फक्त मागे सरकलाय? या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला यावं लागेल देशाच्या नकाशावरच्या या हॉटस्पॉट राज्यांवर। छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि ओडिशा, जिथे गोळीचा आवाज, आयईडीचा स्फोट आणि भीतीचा अंधार दशकानुदशक रोजच्या आयुष्याचा भाग झाला होता। महाराष्ट्रात देखील असाच एक जिल्हा होता जिथे भीती ही शांततेपेक्षा मोठी होती, आणि तो जिल्हा म्हणजे गडचिरोली, जिथे नक्षलवादी चळवळीनं सामान्य माणसाचं आयुष्य बंदुकीच्या धाकात अडकवून ठेवलं होतं। महाराष्ट्रात गडचिरोली हे अगदी अलीकडच्या काळापर्यंत माओवाद्यांच्या कारवायांचं प्रमुख स्थान होतं। भारतातील माओवाद म्हणजे सुमारे अर्ध्या शतकाचा रक्तरंजित इतिहास। मात्र देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका केंद्रीय गृहमंत्र्यांनी कडक पाऊल उचललं। अमित शाह यांनी देशातील जंगलातील माओवाद समूळ नष्ट करण्यासाठी एक डेडलाईन दिली, 31 मार्च 2026, आणि त्यानंतर प्रचंड वेगानं घडामोडी घडल्या। सुरक्षा, प्रगती आणि आदिवासींशी संपर्क ही त्रिसूत्री यशस्वी ठरली। भारतीय संविधान, भारतीय कायदा आणि शांततेचा विजय झाला। आजपर्यंत गडचिरोलीत जे घडलं त्याची मुळं सुमारे 60 वर्षांपूर्वी रोवली गेली। सन 1967 पश्चिम बंगालमधल्या दार्जिलिंग जिल्ह्यातलं एक लहानसं गाव नक्षलबारी। जमिनीच्या हक्कांसाठी, जमीनदारांच्या शोषणाविरोधात आणि अन्यायाविरुद्ध शेतकऱ्यांनी उभं केलेलं बंड। चारू मुजुमदार आणि कानू सान्याल यांच्या नेतृत्वाखाली एक सशस्त्र आंदोलन तयार झालं। या आंदोलनावर त्या काळातील चीनमधील माओ झेडोंग यांच्या विचारधारेचा मोठा प्रभाव होता। रेडिओ बीजिंगनं या उठावाला स्प्रिंग थंडर ओव्हर इंडिया असं नाव दिलं। 1969 मध्ये याच विचारधारेतून जन्माला आली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सवादी लेनिनवादी। याच टप्प्यावर शोषणाच्या विरोधातला लढा हळूहळू संघर्षात परिवर्तित होत गेला। 1970 आणि 80च्या दशकात ही चळवळ पश्चिम बंगालपुरती मर्यादित न राहता देशाच्या अनेक राज्यातल्या दुर्गम भागामध्ये पसरू लागली। आत्ताचं तेलंगणा, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड आणि महाराष्ट्रातल्या घनदाट जंगल, डोंगराळ प्रदेश आणि आदिवासी भागात ही चळवळ पसरली। इथेच या चळवळीला आपली खरी ताकद मिळाली। राज्य यंत्रणा इथे पोहोचू शकत नव्हती आणि नेमक्या याच पोकळीचा फायदा घेत नक्षलवादी संघटनांनी हळूहळू स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं। एक प्रकारचं समांतर सरकार या जंगलामध्ये उभं राहिलं। कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या संघटनेनं सशस्त्र संघर्ष ही रणनीती स्वीकारली। पोलीस ठाण्यांवर हल्ले, आयईडीचे स्फोट, राजकीय नेत्यांची हत्या आणि सामान्य नागरिकांवर हल्ले, या सगळ्यामुळे नक्षलवाद भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी एक मोठं आव्हान बनला। 2009 मध्ये भारत सरकारनं सीपीआय संघटनेला
UAPA अंतर्गत आतंकवादी संघटना घोषित केलं. पण तोपर्यंत नक्षलवाद देशाच्या मध्यभागी एक मोठा प्रदेश व्यापून बसला होता. रेड कॉरिडॉर आणि या रेड कॉरिडॉर मधील सगळ्यात महत्त्वाचं केंद्र होतं गडचिरोली. गडचिरोली रेड कॉरिडॉरचं महत्त्वाचं केंद्र बनण्यासाठी फक्त विचारधारा नव्हती, तर गडचिरोलीचा भूगोल सुद्धा कारणीभूत ठरला. घनदाट जंगल, डोंगराळ, अतिशय दुर्गम भाग, छत्तीसगड तेलंगणाच्या सीमेवरचं जाळं आणि दशकानुदशकाच्या विकासाचा अभाव, या सगळ्यामुळे गडचिरोली माओवाद्यांसाठी एक नैसर्गिक किल्ला ठरला. 80-90च्या दशकात माओवादी या जंगलात स्थिरावले आणि इथूनच शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण, केडरची भरती आणि महाराष्ट्र छत्तीसगडमधल्या हल्ल्यांचं नियोजन केलं जात होतं. आणि म्हणूनच गडचिरोली फक्त हल्ल्यांचं ठिकाण नव्हतं, तर ते माओवाद्यांचं ऑपरेशनल हेडक्वार्टर सारखंच झालं होतं. 1 मे 2019 गडचिरोलीतल्या कुरखेडा परिसरात पोलीस पथकाच्या वाहनाखाली लँडमाईनचा स्फोट झाला. या हल्ल्यात 16 पोलीस जवान शहीद झाले. महाराष्ट्रातला हा सगळ्यात मोठा नक्षली हल्ला. तपासात स्पष्ट झालं की हा हल्ला स्थानिक दलानं केला असावा, तरी त्यामागे CPI माओवाद्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाचा हात होता. कारण या हल्ल्याचा मास्टरमाइंड होता दिनकर गोटा, कोरची दलमचा प्रमुख. जोपर्यंत गडचिरोली टिकून होतं तोपर्यंत महाराष्ट्रातला नक्षलवाद जिवंत होता. कारण इथूनच हल्ल्याचं नियोजन होत होतं आणि इथूनच इतर राज्यांना लॉजिस्टिक सपोर्ट सुद्धा दिला जात होता. आणि म्हणूनच गडचिरोलीतला नक्षलवाद मोडून काढणं म्हणजे महाराष्ट्रातील माओवादी चळवळीचा कणा मोडणं होतं. आणि हाच या संघर्षातला निर्णायक टप्पा ठरला. पूर्वी कसे होत होतं की जे आमचे दुर्गम आणि अतिदुर्गम भाग होते तिथे माओवाद्यांना खूप सपोर्ट होते, त्यांचे लिबरेटेड एरियाज होते, तिथे आमचे प्रेझेन्स नव्हते. मागचे 10 वर्षामध्ये मागचे 3 वर्षामध्ये आम्ही 11 पोलीस मदत केंद्र उघडलेलं आहे. आमचे 3000 स्क्वेअर किलोमीटरचे सिक्युरिटी व्हॅक्यूम आम्ही कमी केलेलं आहे. आता गडचिरोलीमध्ये फक्त कंपनी नंबर 10चे 6 कॅडर उरलेला आहे. त्यापैकी गडचिरोलीचे रहिवासी फक्त एकच कॅडर आहे. इतर 5 जे आहे ते बिजापूर आणि दांतेवाडा छत्तीसगडचे राहणारे आहे. नक्षलवाद किती क्रूर होता आणि तो संपणं का अपरिहार्य होतं हे समजून घेण्यासाठी या काही घटना पुरेशा आहेत. 6 एप्रिल 2010 CRPFच्या गस्ती पथकावर हल्ला. CRPFचे 76 जवान शहीद झाले. 28 मे 2010 पश्चिम बंगालमध्ये ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या मार्गावरचे रेल्वेचे रूळ तोडण्यात आले. 148 निरपराध प्रवाशांचा मृत्यू झाला. 2 जून 2010 CRPFच्या ताफ्यावर सशस्त्र हल्ला करण्यात आला, ज्यात 26 जवान शहीद झाले. छत्तीसगडच्या दरभा खोरे इथे 25 मे 2013 मध्ये काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर हल्ला करण्यात आला. यात 25 जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर माजी मंत्री महेंद्र कर्मा यांचाही यात मृत्यू झाला. स्थानिक आदिवासी तरुण, जंगल ओळखणारे, गोंडी माडिया भाषा बोलणारे या C60 पथकात होते. माओवाद्यांचा दावा होता की आम्ही आदिवासींसाठी लढतो. पण आता तोच आदिवासी तरुण पोलिसांच्या वर्दीत माओवाद्यांसमोर उभा राहिला आणि इथूनच या लढ्याला एक निर्णायक कलाटणी मिळाली.
आणि 2018मध्ये महाराष्ट्राचे सरकारचे एक धोरण आले की गडचिरोली जिल्ह्याची जी भरती आहे ते फक्त गडचिरोलीचे स्थानिक रहिवासीसाठी राहणार आहे. आणि त्यांच्यामुळे काय झालं की आमचे पोलीस प्रेझेन्स तिथे वाढलं आणि मागचे 2-3 वर्षामध्ये जे भरती घेतले आहे आमचे अतिदुर्गम भाग जे लिबरेटेड झोन्स होते अबुज माटते, कुवाकोडी, बिनागुंडा या दुर्गम गावातून लोक तरुण युवा वर्ग भरतीसाठी मैदानी चाचणी आणि लेखी चाचणीसाठी येत आहे. तर ओव्हरऑल जे जनाधार संपला, आमचे पोलीस प्रेझेन्स वाढलं आणि त्यांना एक सेन्स ऑफ सिक्युरिटी आम्ही दिले, एक सिक्युरिटी व्हॅक्यूम कमी झाला आणि ते अट्रॅक्शन ऑफ युनिफॉर्म जे 2018 नंतर फक्त गडचिरोलीचे रहिवासी पोलीसमध्ये भरती होणार. तर ओव्हरऑल यांचे इम्पॅक्ट असे झालं आहे की मागच्या वर्षी आम्ही 922 लोकांची भरती केली, यावर्षी 717 लोकांची भरती करत आहे आम्ही. आणि खूप मोठा प्रचंड उत्साह लोकांमध्ये, तरुण युवामध्ये, युवतीमध्ये दिसत आहे आणि ते माओवाद विरुद्ध लढ्यामध्ये स्वतः बंदूक घेऊन लढण्यासाठी या जिल्ह्याचे आदिवासी स्वतः तयार आहे. या दृश्य आम्हाला दिसत आहे सध्या. सदस्य आपल्या शस्त्रांसह माननीय मुख्यमंत्र्यांचा माओवादाविरोधाच्या संघर्षात आदिवासी जनतेसोबतच पोलीस दलाला देखील जबर किंमत मोजावी लागली आणि गडचिरोली पोलीस मुख्यालयातील हे शहीद स्मारक याच बाबीची आठवण करून देतं. शासन, प्रशासन आणि पोलीस विभागानं आता या क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे, कारण गेली कित्येक दशकं दुर्गमता, दळणवळण साधनं आणि संपर्क साधनांचा अभाव या बाबींचा गैरफायदा माओवादी घेत होते. 31 मार्च 2026 को इस देश को हम माओवादी समस्या से पूर्ण रूप से मुक्त करा देंगे और माओवाद का संपूर्ण उन्मूलन हो जाएगा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेली 31 मार्च 2026 ची डेडलाईन जवळजवळ येत होती. तसा या संघर्षातला मोठा टर्निंग पॉइंट समोर आला. नक्षल्यांच्या चळवळीतलं सगळ्यात मोठं नाव भूपती. सीपीआय माओवाद्यांचा सगळ्यात मोठा नेता, संपूर्ण दंडकारण्य प्रदेशाचा प्रमुख, 45 वर्ष बंदुकीच्या मार्गानं चाललेला हा माणूस. ऑक्टोबर 2025 मध्ये हाच भूपती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर उभा राहतो. हातात शस्त्र नाही तर भारताचं संविधान. हे केवळ एक आत्मसमर्पण नव्हतं, तर एका विचारधारेचा पराभव होता. संविधान के जरिए हम जनता में जाएंगे. जनता के आप जो जितना समस्या उल्लेख किया है, चिकित्सा के बारे में उल्लेख किया है, एजुकेशन के बारे में उल्लेख किया है, उन लोगों को अनाज के बारे में उल्लेख किया है, तमाम मुद्दों को लेकर जितना हमारा संविधान में हम उन लोगों के बारे में लिखा हुआ है, हम संविधान के जरिए हम उनके बीच में जाएंगे. क्योंकि हमारा प्रियम्बल में लिखा है सोसाइटी पैटर्न ऑफ सोसाइटी करके. लेट अस वर्क फॉर इट. भूपतीच्या आधी 2024 मध्ये नक्षली चळवळीतला हार्डकोर माओवादी गिरीधर शरण आला होता. गिरीधरवर 86 चकमकी आणि 15 जाळपोळींसह 179 गुन्हे दाखल होते. आज गिरीधर आणि त्याची पत्नी संगीता दोघेही सर्वसामान्य जीवन जगतायत. है कि स्टेटमेंट कि बाकी लोग आ जाए, सरेंडर करें और अपना साधारण ज़िंदगी जिए. इसके लिए हम तैयार हैं, हम किसी को कुछ नहीं करेंगे. ये बात तक पेपरों में छपते थे कई बार. तो आपका भरोसा भी था. हाँ सर. तो मुझे अभी भी कोई बड़ा क्वेश्चन जैसा नहीं है जीने के लिए. जो सरकार मदद देगी, दिए है, उसको लेके हम अपना घर चलाएंगे. अब तक आने के बाद सरकार ने मुझे अच्छे से कोई ऊंचे आवाज़ में बात तक आज नहीं किया. आज तक किसी ने नहीं किया और कोई दबाव भी नहीं किया. आने के बाद मेरे ऊपर जितने बेनिफिट्स थे वो भी मुझे दे दिए पूरे के पूरे. हम पति पत्नी दोनों का भी. और उससे हम अब सरकार प्लाट देगी तो उस प्लाट को हम घर बनाएंगे.
गडचिरोलीच्या जंगलात एकेकाळी गोळ्यांचा आणि आयईडीच्या स्फोटांचा आवाज घुमायचा. आज त्या जंगलातून एक वेगळाच आवाज ऐकू येतोय. हा आहे बसचा हॉर्न. कामावर जाणाऱ्या लोकांची लगबग सुरू आहे आणि गोंडी भाषेत उमटणारी लोकगीतांची लकेर. हे पुरुष या महिला एकेकाळी प्रतिबंधित आणि दहशतवादी घोषित सीपीआय माओवादी संघटनेचे सदस्य होते. आज त्यांनी शस्त्रांचा त्याग केलाय आणि मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णयही घेतलाय. सहनू सोमजी हेडो वयाच्या 16व्या वर्षी माओवादी चळवळीत सहभागी झाला. आज तो पत्नी आणि लहान मुलांसोबत पहाटेच घराबाहेर पडतो. दररोज बसनं गडचिरोलीतल्या सगळ्यात मोठ्या स्टील प्लांटमध्ये कामावर जातो. माझं नाव सैनू सोमजी हेडो. मी 16-17 उमर तेव्हाच गेलो तिकडे. पहिले ते नक्षलवादी ते गावगाव येत होता, तेव्हा गाणं, तेव्हा मीटिंग करत होता. तेव्हा त्याच्या पाहून आम्ही गेलो. तिथे DVC एजंटची राहते, त्याला संपर्क केलो ना मी. आम्ही पहिले विचार केलो ना मी लग्न करून म्हणून. दोघेजण आमच्या पत्नी आणि मी विचार केलो. मग त्याला सांगलं आपला मोठा अधिकार आहे ते DVC एजंटची, त्याला सांगून दिलं. मग तो विचार केला, मग लग्न करून दिलं. 2008मध्ये ते जंगलातच लग्न केलं आहे. ती एक गाववालेले बोलावला, मग लग्न करून टाकले. या आहेत करुणा सुरेश पधा. एकेकाळी स्वयंचलित शस्त्र सहजपणे हाताळणारी करुणा आज स्टील प्लांटमध्ये वेल्डर आहे. तिकडे कसं आहे, जिन्यानं मरणार. एक वेळ मेला तर ते जिंदगीभर कधीच वापस नाही येणार. त्या हिशोबानं तिकडं काही फायरिंग वगैरे झाला तर मरणीच आहे. हो, तर तिकडून इथं आलो तर इथं चांगलं जिंदगी आहे. इथं काय करतात? समोर पिढी पण पाहावं म्हणून. इथे आता येऊन आम्हाला 10-12 वर्ष होत आहे. खाली पिलेच घरी होते. आता हे MD प्रभाकरन सर हे कंपनी आले तेव्हापासून जे आम्हाला माहिती झालं, तर इकडे जॉईन केल्याबद्दल आता आम्ही इथं काम पण करत आहोत. वेल्डर आहोत, बहुत चांगलं काम करत आहोत. वेल्डिंग म्हणजे वेल्डरच नाही आहोत आम्ही, कटिनर पण आहोत, ग्राइंडर पण आहोत, वेल्डर पण आहोत. या माओवाद्यांसाठी हा फक्त रोजगारच नाही, तर स्वतःच्या कामावर आपलेपणाची भावना आहे. अनेक जण तर शेअर मार्केटकडे वळलेत आणि त्यातलाच एक आहे साईनाथ पोगट्टी. एकेकाळी तरुणांची भरती करायची जबाबदारी, तर आता तो शेअर मार्केट समजून घेतो आणि समजावून सांगतो सुद्धा. मैं इधर ही आके सरेंडर किया. सरेंडर होने के बाद जो भी हो हमारा सरेंडर सेल रहता है वहाँ पे, बहुत डर के आया कुछ होगा, मार देंगे या क्या करेंगे करके. लेकिन कुछ लोगों को कांटेक्ट करके यहाँ तक ला के दिया. फिर सरेंडर होने के बाद सरेंडर सेल जो है, हमको डॉक्यूमेंट्स भी कुछ नहीं था. आधार कार्ड से लेकर बैंक पासबुक तक कुछ नहीं था. वहाँ आने के बाद सब कर दिया. वहाँ पे तो वही लगता था, लेकिन यहाँ पे ऑर्डर तो ऐसा कुछ नहीं है. जो ट्रेनिंग दिया उसमें सीखा. फिर रोज ड्यूटी आने के बाद हमारा हिसाब से यहाँ काम करना मशीन में, हाँ, खुद की ज़िंदगी हो गया. वहाँ तो रात हो दिन हो थोड़ा डर तो रहता है, कब क्या होगा पता नहीं. हा बदल एका दिवसात घडलेला नाही, पण संधी दिली तर माणूस निश्चित बदलतो. शस्त्रांच्या ऐवजी काम, हिंसेच्या ऐवजी स्वाभिमान आणि भीतीच्या ऐवजी भविष्याची निवड करतो. गडचिरोलीत आज हे प्रत्यक्षात घडतंय.
स्वप्नातला हा दिवस सत्यापर्यंत नेण्यात सगळ्यात मोठा वाटा आहे तो महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा. जवळपास आमच्या 244 पोलिसांनी हा माओवाद संपवण्याकरता शहीदी दिली, पण आज एक प्रकारे महाराष्ट्र माओवादापासून मुक्त करण्याचं काम केल्याबद्दल पोलिसांचं मी अभिनंदन देखील केलं. आणि ज्या ज्या लोकांनी किमान 3 वर्ष C60 हा जो आपला फोर्स आहे माओवादाच्या विरुद्ध लढणारा त्यामध्ये काम केलेलं आहे, त्या सगळ्यांना C60 मेडल हे देण्याचा निर्णय आज या ठिकाणी मी घोषित केला आहे. हिंसा कमी झाली तसा विकासाचा मार्ग मोकळा होत गेला. आज एसटीच्या बसेस या भागातून सहजपणे जातात येतात, त्यापूर्वी कधीच जात नव्हत्या. इथे रेल्वे स्टेशन उभं राहतंय, मोबाईल टॉवर उभे राहत आहेत आणि गडचिरोली देशाचं एक मोठं स्टील हब बनण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करतंय. स्टील प्लांट हो, सीमेंट प्लांट हो, हम लोग पहले बार ये स्कीम चालू किया और ये हिसाब्स दिया, क्योंकि ये हिसाब उनका शेयर मतलब क्या वो भी मालूम नहीं है, फिर भी हम लोग समझाया ये शेयर का रेट आज का मार्केट में क्या रेट है, आज हम लोग इधर डेवलपमेंट होने में आप सबका साथ में डेवलपमेंट होने में क्या हो सकता है, उसका क्या उनका पर्सनल फाइनेंस में क्या हेल्प हो सकता है, किसी शादी का टाइम में हेल्प हो सकता है, एजुकेशन का हायर एजुकेशन में हेल्प हो सकता है, ये सब हम लोग बताया. फिर वो लोग भी समझाए, कंपनी का ग्रोथ हो गया तो शेयर मार्केट शेयर वैल्यू भी बढ़ेगा, उनका भी फ़ायदा है. ये एक पार्टनर है हमारा साथ में, कोई इधर वर्कर नहीं है, कोई इधर ओनर नहीं है, ये सब हम लोग पार्टनर हैं, साथ में जा रहे हैं, साथ में काम कर रहे हैं. मुझे वैसा सुनने में, वैसा देखने में बहुत अच्छा लगता है, क्योंकि हम जो सोच रहे जनता में जाने के लिए, व्यापक जनता में जाने के लिए जो सोच रहे वो लोग जा रहा है. इसलिए हम आज संविधान लिया है जनता में जाने के लिए. जैसा उन लोगों को बाल बच्चों का भविष्य के लेकर हम क्या करेंगे. ये लोग आज जो गाना गाते हुए बस में आ रहा है, आज बड़ा बड़ा गाड़ियाँ चला रहा है, जो मजदूर वर्ग में शामिल हुआ है, उन लोगों को समस्याओं को हम आगे ले जाने के लिए आज ये हमारा पाथ फाइंडर्स बन गया है. इसलिए बहुत अच्छा है. हम भी उसके साथ, उनके साथ कंधे से कंधा मिलाकर काम करेंगे, व्यापक जनता में जाएंगे. हमसे पहले वो लोग जाके थोड़ा रास्ता बना रहा है, उनसे हम मिलेंगे, उनके साथ जाएंगे, उन लोगों के साथ जाकर हम समस्याओं को खोजेंगे, क्या समस्या हैं, क्या करेंगे, कैसा हल करेंगे, कैसा आगे की भविष्य को हम क्या तय करेंगे. इन विषयों को लेकर बहुत अच्छा है आप जो बोल रहे. लेकिन गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात स्टील इंडस्ट्रीमध्ये गुंतवणूक होत आहे आणि याच्यामुळे पायाभूत सुविधामध्ये वाढ होत आहे. कौशल्य विकासावर आपला खूप जास्त फोकस आहे आणि फायनली जे सर्व्हिस डिलिव्हरी आहे, जे लोक याच्यामध्ये इम्पॅक्टेड आहे त्याच्यावर पण आपला फोकस आहे. एक प्रकार पायाभूत सुविधा जरी आपण बघितलं तो मोबाईल टावर 550 मोबाईल टावर्स गडचिरोलीमध्ये उभे झालेले आहे. याच्यामुळे अतिदुर्गम भागात पण खूप काय बाकीचे एरियामध्ये काय काय चाललेलं आहे, काय बेस्ट प्रॅक्टिसेस आहे, मेन स्ट्रीममध्ये काय योगदान आपले युवक देऊ शकतात त्यांना ती माहिती मिळालेली आहे. नंबर 2 आहे रेल्वे लाईन जो आहे ते पहिल्यांदा आता गडचिरोलीपर्यंत येत आहे. 2027 पर्यंत ते पण तयार होऊन जाणार. एअरपोर्टचं लँड ॲक्विजिशन आता सुरू होणार आणि हा एक प्रकार गेटवे टू साऊथ इंडिया होण्याची एक त्याच्यामध्ये एक स्कोप आहे. सर वो नक्सलाइट की वजह से अंदर में जो है इधर धानोरा साइड कोटगुल वगैरह वहाँ बस लेने रात को जाने में दिक्कत होती थी, तो नक्सलाइट थे. तो नक्सलाइट की वजह से हम ज़्यादा से ज़्यादा 6-7 बजे तक बस ले जा सकते थे. मगर अभी क्या हुआ, नक्सलाइट बहुत कम हो गया. जहाँ बसेस नहीं गई, जो अभी अपना मुरुम गांव के आगे में कटेझरी है, वो पिछले साल में हमने वहाँ बस चालू की. तो उसकी बात अपने पंतप्रधान मोदी सर ने वो अपने मन की बात में वो ली थी. ऐसे हर जगह हमारा अभी नए में सर्वे हो रहा है, जहाँ नक्सलाइट थी पहले, मगर अभी बहुत यानी कमी हो गई, मगर ख़त्म ही हो गया. अभी हम वहाँ के सर्वे कर रहे,
अपना इधर मालेवाड़ा की तरफ है खोबरा मिंडा करके है, वहाँ भी हम अभी चालू किए बस। नक्षल्यांचा विकास कार्यांना विरोध होता, मात्र आता परिस्थिती झपाट्यानं बदलत चालली आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता, गडचिरोलीला स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या पहिल्यांदाच स्वतःचं रेल्वे स्थानक मिळणार आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेल्वेचं जाळं होणार आहे। एवढंच नव्हे तर गडचिरोली शहराला स्वतःचं विमानतळ लवकरच मिळणार आहे। माओवाद्यांनी नेहमीच गरिबी, वंचितपणा आणि विकासाच्या अभावाचा वापर आपली विचारधारा पसरवण्यासाठी केला। आदिवासी समुदायांचे, शेतकऱ्यांचे रक्षक असल्याचं चित्र उभं करून या भागात आपली पकड मजबूत करण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केला। पण आज तोच भाग एक वेगळा बदल अनुभवतोय। म्हणूनच राज्य सरकारनं सुरक्षेच्या सोबतच उपजीविकेवर भर देणारा मार्ग स्वीकारला। ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणं, शेतकऱ्यांच्या हातात निश्चित उत्पन्न देणं आणि विकासाला जमिनीवर उतरवणं यासाठी कृषी क्षेत्राकडे लक्ष वळवलं। आणि याच्यामध्ये आपण विंटर डाऊन ही व्हरायटी आपण निवडलेली आहे, कारण ही टेम्परेचर रेजिस्टंट असते। 36-37 टेम्परेचर जरी गेलं तरी त्याचा म्हणजे फळावर काही परिणाम होत नाही। आणि आपण स्वतः बघू शकता की मार्च महिना आला तरी आपल्या फील्डमध्ये स्ट्रॉबेरी आहे आणि याला रेट पण चांगला भेटत आहे। जो महाबळेश्वरचा रेट आहे 400 रुपये किलो, तो आता सध्या आपल्याला इथं ह्या स्ट्रॉबेरीसाठी मिळत आहे। आता आपल्याला 400 रुपये किलो प्रमाणे रेट बघितल्यानंतर बाकीच्या शेतकऱ्यांनी पण ही स्ट्रॉबेरी लागवड लावून याचं क्षेत्र मुलचेरा तालुक्यामध्ये व नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल जिल्हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये वाढवण्याचा भरपूर लोकांनी इच्छा आपल्याला व्यक्त केलेली आहे। आणि भविष्यामध्ये याचं आपल्याला प्रोडक्शन आणि प्रोडक्टिविटी वाढेल याची आपल्याला आशावाद आहे। एग्रीकल्चर के लोग मदद किया है। इस साल पहले 10-12 लोग करते थे, ये साल को 50 लोग किया है। 50-60 के ऊपर ही है। हमारा पाटिल सर जो है, हमारा पाटिल सर ने एग्रीकल्चर के ऑफिस जो है वो सब ध्यान देते हैं। ये 3 साल से चालू है हमारा स्ट्रॉबेरी का। अभी 1-1.5 महीने में और फूल उड़ाया जाता है इसका। जापानी वाला मैंगो भी इस साल आया हूँ। मियाजाकी, कस्तरी, बनाना, रेड आइवरी, दशहरी, बेगमपल्ली, हापूस, लंगड़ा, अच्छा A to Z बेर के वैरायटी 5-6 है। अच्छा 4-5 वैरायटी मिस इंडिया बेर मिलेंगे, कश्मीरी रेड एप्पल, क्वीन रेड एप्पल, थाई रेड एप्पल। पाच ते 6 दशकांच्या माओवादाच्या दहशतीतून आता मुक्ततेकडे जाणाऱ्या गडचिरोलीची ही नवीन वाट अत्यंत प्रेरणादायक आहे, अत्यंत आव्हानात्मक आहे। दहशतीच्या लाल रंगापासून आता स्ट्रॉबेरीच्या लाल रंगाकडे गडचिरोलीच्या शेतकऱ्यांची वाटचाल सुरू झालेली आहे। अशा कितीतरी शेतामध्ये स्ट्रॉबेरीचं पीक घेतलं जातं आहे आणि हे जे पीक आहे, ही जी स्ट्रॉबेरी आहे ती जगातल्या अन्य कुठल्याही स्ट्रॉबेरी प्रमाणेच आहे, रसदार आहे, लाल भडक आहे आणि ही स्ट्रॉबेरी नव्या गडचिरोलीची ओळख आहे। भारतात नक्षलवादानं दशकानुदशक एक मोठा भूभाग आपल्या दहशतीखाली ठेवला होता। नक्षलवादाचा अर्थ फक्त बंदूक नव्हता, तो होता भीती, अनिश्चितता आणि भविष्य हरवलेली पिढी। आणि म्हणूनच या आव्हानाला एक स्पष्ट दिशा देणं गरजेचं होतं। केंद्र सरकारकडून 31 मार्च 2026 ही डेडलाईन जाहीर झाली आणि आता ती सत्यातही उतरतेय। आज जेव्हा नक्षलवादाचा प्रभाव आकुंचन पावतोय, तेव्हा हा विजय एका दिवसाचा नाही, तो आहे वर्षानुवर्षाच्या सातत्याचा, समन्वयाचा, ठाम धोरणाचा परिणाम। दहशतीच्या अंधारातून शांततेकडे जाणारा हा प्रवास भारतासाठी फक्त एक यशकथा नाही, तो आहे एक इशारा की हिंसेवर संविधान जिंकू शकतं। जिथे भीतीचा सूर्यास्त होतो आणि तिथे नव्या आयुष्याची पहाटही उगवते।
हा सूर्यास्त गेली काही दशकं गडचिरोलीतील कित्येक गावांसाठी दहशतीची चाहूल घेऊन येत असे. प्रत्येक सायंकाळ या गावकऱ्यांसाठी हातची कामं टाकून सुरक्षित आश्रयस्थान शोधण्याची वेळ होती. पण गडचिरोलीसह तथाकथित रेड कॉरिडॉरमधील प्रत्येक जिल्ह्यासाठी तो भूतकाळ आता इतिहास जमा झाला आहे. कारण भारतानं राजकीय इच्छाशक्तीद्वारे आपल्या एका आंतरिक सुरक्षेला असलेल्या मोठ्या आव्हानावर यश मिळवून दाखवलं आहे. आता सूर्यास्ताची भीती वाटत नाही, कारण नवीन पहाट उगवली आहे. महाराष्ट्राच्या गडचिरोली येथून कॅमेरा पर्सन राजेंद्र दयाळकर सोबत संजय तिवारी, NDTV मराठी.